नमस्कार. मी संपादक जनयोद्धा न्यूज मराठी पत्रकार नितीन वायदंडे. आज आपल्यासमोर यायचं म्हणजे अतिशय दुःख होतं आहे की या महाराष्ट्रामध्ये अशी एक घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्राला दुःखाच्या छायेमध्ये लोटण्याचं काम या घटनेने केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रावरती दुःखाची चादर ओढल्यासारखा हा प्रकार घडलेला आहे. आज आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व या महाराष्ट्रातील राजकारणातील एक दादा माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा आज त्यांचं सभेला जात असताना किंवा सभेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी निघालेले असता विमानाच्या लँडिंगच्या वेळी विमानाचा अपघात झाला आणि त्यामध्ये दादा हे सर्वांना सोडून गेले. एक अपघाती निधन. आणि ही घटना जशी महाराष्ट्रामध्ये पसरली तसं संपूर्ण महाराष्ट्रावरती खरोखर दुःखाचा डोंगर कोसळला. आणि दादांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, सर्व नेत्यांशी मैत्रीचे संबंध असणारा आणि कामसुद्धा त्यांचं चोख असायचं, अतिशय कामाला किंमत देणारा आणि लोकांसाठी पळणारा नेता आज खरोखर आपल्यातून हरवल्याचं हे दुःख संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आहे. तसं पाहायला गेलं तर या महाराष्ट्रानं अनेक दिग्गज नेते गमावलेले आहेत. त्यामध्ये विलासराव देशमुख असतील, गोपीनाथजी मुंडे साहेब आहेत, आदरणीय आर आबा असतील, की या सर्वांच्या नंतरच्या फळीमध्ये ज्यांनी खरोखर या महाराष्ट्राला, या मराठी माणसाला तारण्याचं काम केलं आणि मराठी माणसाचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोचवण्याचं काम करणारा हा नेता म्हणून अजितदादांना ओळखलं जायचं. आज खरोखर संपूर्ण महाराष्ट्राला हा एक अचानक असा बसलेला धक्का आहे. कालपर्यंत दादा आपल्यामध्ये होते, परंतु आज दादा येणार म्हणून अनेक कार्यकर्त्यांची, जनतेतील अनेक लोकांची नजर आज दादांच्याकडे राहिली होती, परंतु दादांनी त्यांची सगळ्यांचीच नजर चुकवून आज दादा अनंतात विलीन झाले. आणि खरोखर हे दुःख आम्हाला सुद्धा आहे. आज पत्रकार म्हणून सांगायचं झालं तर पत्रकारांची खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बाईट देणारे, मुलाखत देणारे आणि त्यांच्या उत्तरातून एक हशा फुलवणारं असं नेतृत्व आज आपल्यातून गेलं. तर मी माझ्या चॅनलच्या वतीनं आणि मी ग्रामपंचायत सदस्य भोसरे यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबाला एक या दुःखातून सावरण्याची ऊर्जा, ताकद ईश्वराने द्यावी ही मी सदिच्छा व्यक्त करतो.